सर आजचं काय वाटतं सर, कशा पद्धतीने उद्या कंटिन्यू होत आहे, उद्या आर्ग्युमेंट कंटिन्यू होत आहे. उद्या कपिल सिब्बल साहेब बोलणारच आहेत आणि उद्या 2 वाजता पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल. उद्या दुपारी 2ला. आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले. त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्यांनीही काही गोष्टी विचारल्या. त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे. आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा पक्षाच्या बहुमतावर पण विचारणा करण्यात की बहुमत पण तपासावं लागणार आहे. पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला. आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्ये त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्वी सगळ्यांची मान्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत. सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की यामध्ये अशा रीतीने या गोष्टींचा उल्लंघन कपिल सिब्बल हमारे युक्तिवाद हुआ इसको होगा. कई मुद्दे इसमें आए कि ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेटिव पार्टी इसमें क्या फ़र्क है और जो ओरिजिनल पार्टी की जो एक जिम्मेदारी रहती है, उसका जो एक भूमिका रहती है वो लेजिस्लेटिव पार्टी से कई ज़्यादा रहती है. इस बात को तर्क के साथ में वो कपिल सिब्बल जी ने आज सर्वोच्च न्यायालय में यहाँ पे जिस तरह से दर्ज किया प्रत्येक गोष्टीवर आणि त्याला सुभाष देसाई केसमध्ये दुजोरा आहे. सुभाष देसाई केसमध्ये